राष्ट्रवादी अजितदादा पक्ष आक्रमक झालाय आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीचे आहे, हो, ठामपणे माग आहे. त्यामुळं आता विलिनीकरण परत मधल्या काळामध्ये जयंत पाटलांची इच्छा होती परत एकत्र यावं. एकंदर त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका याचा विचार केला तर ते होतं. परंतु नंतर आता स्पष्ट दिसायला लागलंय आणि आता रोहित पवार जे आक्रमक झाले त्यामुळं शरद पवार सुद्धा रोहितच्या माध्यमातून चला किती आक्रमक होत आहे, किती डॅमेज होत आहे, अजितदादा राष्ट्रवादी पक्ष हे बघत होते. परंतु त्यांच्यातली फाटाफूट होईल अशी काही अवस्था नाही. म्हणजे अगदी ओबीसी मराठावाद वगैरे असं काही नाही. ते प्रयत्न करत होते, रोहित पवार आक्रमक झाले. परंतु आता आक्रमक कोण झाले? शेळके. त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा रोहित पवारांच्यावर आरोप केले. आपण बघितलं, धडधडीत आरोप केले रोहित पवारांच्यावर. म्हणजे त्यांना सुचवायचंच होतं शेळकेंना किती अजितदादांच्या बद्दल ह्यांना प्रेम आहे आम्हाला माहिती आहे ना. निवडणुकीच्या काळात रोहित पवार काय करत होते, अजितदादा जिवंत असताना अजितदादांनी किती त्रास दिला हे बोलतायत ना आता ते उघड.